नमस्कार मित्रांनो, तुम्हाला भाववाचक नामं ओळखायची आहेत। मित्रांनो, मी अजय घोडके आणि स्वागत करतो तुमचं द युनिक अकॅडमी पोलीस भरतीवरती। मित्रांनो, हा प्रश्न आहे भाववाचक नामांचा शब्दगट ओळखायचा आहे त्याच्याशी रिलेटेड। ओके, तर पहिला गट काय आहे? देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण, तिन्ही शब्द भाववाचक नामं आहेत। त्यानंतर गरिबी, गोडी, लबाडी हे तिन्ही शब्द भाववाचक नामं आहेत। प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व हे पण भाववाचक नामं आहेत। त्यानंतर गांभीर्य, धैर्य आणि माधुर्य हेही तिन्ही शब्द भाववाचक नामं आहेत। म्हणजेच काय हो, चारही पर्याय काय असणार आहेत? योग्य असणार आहेत। आणि असा चारही पर्याय योग्य असणारा पर्याय क्रमांक 4 हे काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर असणार आहे। मित्रांनो, इथं ना पण, पणा, पण किंवा इथं ई, इथं त्व आणि इथं य असे प्रत्यय जोडून या शब्दांपासून भाववाचक नाम साधलेलं आहे। आणि ज्यावेळी हे प्रत्यय जोडले जातात त्यावेळी ते शब्द मूळचा शब्दांचा जो काही त्यांचा गट आहे तो सोडून भाववाचक नामामध्ये बदल झालेले असतात। मित्रांनो, हे लक्षात ठेवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।